रियांचं गॅदरिंग झाल्यावर सलग 3 दिवस आम्हाला सुट्ट्या मिळाल्या. मग आम्ही पळालो मामाच्या गावात, म्हणजे माझ्या माहेरी टिक्केवाडीला. आणि तिथं गेल्यावर आमची पावलं आपापच वळतात, ते म्हणजे आमची ग्रामदैवत आई भुजाई देवीच्या मंदिराकडे. अत्यंत सुंदर आणि मनाला शांती देणारं, अख्ख्या पंचक्रोशीमध्ये प्रसिद्ध असणारं असं हे आमचं भुजाई देवीचं मंदिर. आणि काळ्या पाषाणातली स्वयंभू आई भुजाई देवीची ही मूर्ती. महादेवाच्या मंदिराची आता जागा बदलल्या. होप सो ते पुन्हा पूर्वीच्या जागेवर तरी येईल, किंवा मग छान मंदिर तरी उभं राहील. आम्ही गेलेलो तेव्हा इथे शाळेच्या ट्रिप आलेल्या, तशा तर त्या रोजच असतात वनभोजनासाठी. ते बघून मला आमच्या लहानपणीचे दिवस नक्कीच आठवले. वरण्याची आमटी, वरण्याचं उसळ करायला वनभोजनला भुजाईच्या मंदिराकडे. आणि आता पण भुदरगड राधानगरी तालुक्यातल्या कितीतरी शाळांचं वनभोजन इथंच असते. आईचा आशीर्वाद तर मिळाला, पण आता मामांचा पण आशीर्वाद घ्यायला पाहिजे, म्हणून मग गेलो मामांच्या दरबारात आदमापूरला. सिद्धेशला आज पहिल्यांदाच घेऊन गेलेलो, आणि माहेरी गेले म्हटल्यावर काम, एडिटिंग, शूटिंग, प्रमोशन सगळ्याला सुट्टी. पण मामांच्या दरबारात नतमस्तक झाल्यावर एवढ्या गर्दीत पण एक वेगळीच शांतता मनाला मिळते. तर आमच्या नवीन वर्षाची सुरुवात तर अशी एकदम छान मामांच्या दर्शनाने झाली. तुम्हाला पण नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.